Hare Jai Ram Krishna.
तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पायन श्रीमुख आवडीने पायन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाठीरात्री मुख आवडीने पाठीरात्री मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरी विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये टाळी वाजवा बरं. विठोबा रखो माये विठोबा रखो माये हरी जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये हरी जय जय विठोबा रखो माये 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 रखो माये रखो माये हॅलो 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 त्याचा आवाज कमी ठेवा आवाज बेस बंद करा बेस बंद करा ट्रबल द्या आणि थोडा विको द्या आवाज फार देऊ नका हॅलो थोडा विको द्या मॉनिटरला रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे
विठ्ठल
सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा दिंडी हाती घेऊन नाचा दिंडी हाती घेऊन नाचा सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा दिंडी हाती घेऊन नाचा दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडावो वाळू समाधीचे सुख सांडावो वाळू समाधीचे सुख सांडावो वाळू समाधीचे सुख सांडावो वाळू ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ती घडे चढते सेवन आगळे उडती घडे चढते सेवन भक्ती भाग्य बळे निर्भरता भक्ती भाग्य धरी भक्ती भाग्य धरी उपदोची नये संदेह चित्ता उपदोची नये संदेह चित्तासी उपदोची नये संदेह चित्ता उपदोची नये संदेह चित्ताचा मुक्तिचारी दासी हरिदासांच्या मुक्तिचारी दासी हरिदासाचा मुक्तिचारी दासी हरिदासाचा समाधीचे सुख सांडावो वाळ समाधीचे सुख सांडावो वाळ समाधीचे सुख सांडावो वाळ समाधीचे ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस तुका मने मन पावोनी विश्रांती तुका मने मन पावोनी मन पावोनी विश्रांती तुका मने मन पावोनी विश्रांती विधना सतीतापक्षणे त्रिविधनाथलितापक्षणे त्रिविधनाथलितापक्षणे समाधीचे सुख सांडावो वाळ समाधीचे सुख सांडावो वाळू समाधीचे सुख सांडावो वाळ समाधीचे सुख सांडावो वाळू ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये हो बार खोमाये 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 हरिभक्तीपरायण बाळू महाराज देशमुख त्यांना साथ करतील रामेश्वर महाराज नेवरे. हॅलो हॅलो बेस कमी करा बेस दादा हॅलो हरी सोपेवर मामा सांगितलं
आम्हा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर आम्हा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती काळ दिंडी हाती घेऊन नाचा काळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडावं वाढो समाधीचे सुख सांडावं वाढो काळ दिंडी हाती घेऊन नाचा काळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडव वाढून समाधीचे सुख सांडव वाढून सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती सोपेवर मामा सांगितले संती काळ दिंडी हाती घेऊन नाचा काळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडावं वाढोनी समाधीचे सुख सांडावं वाढोनी काळ दिंडी हाती घेऊन घेऊन नाचा काळ दिंडी हाती काळ दिंडी हाती काळ दिंडी हाती काळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडव वाढून समाधीचे सुख सांडव वाढून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस 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 ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस
सुख सांडावं वाळोनी समाधीचे सुख सांडावं वाळोनी ऐसाया कीर्तनी हे ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ऐसाया ऐसाया कीर्तनी ऐसाया कीर्तनी ऐसाया कीर्तनी हे ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ब्रह्म ब्रह्मरस ऐसाया हे ऐसाया ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस उडती गढे चढते सेवना गळे भक्ती भाग्य बळे निर्भरता उपदोचने संदेह चित्ताशी मुक्तीचारी दाशी हरिदासांच्या तुका मने मन पाऊनी विश्रांती तुका म्हणे मन पाऊनी विश्रांती त्रिवेदना सती तापक्षणी समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्यात काय माझी वाणी मानेला संतांशी रंदो चित्ताशी पुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काय हे कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदहम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम नमो शिवाय नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा 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 समाधीचे सुख सांडाओ वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस सकल संत कंठभूषण अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्व वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबा यांचा एक महत्वपूर्ण अभंग आपण चिंतनशील करता निवडलेला आहे. अनंत पुढ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. आवाज कमी ठेवा.
रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान विश्वमौली ज्ञानोबा प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्रीनाथ महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये समर्थ महाविद्यालय निमखेडा आणि ही गोशाळा पवित्र अशा गोशाळेमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य सोनोने गुरुजी कुंभाझरी यांच्या अमृत जीवनाचा हा अमृत महोत्सव आहे. तदंतर्गत फिरती संकष्टी चतुर्थीची वारी, श्री क्षेत्र पंढरपूर पैठण पायवारी, श्री क्षेत्र आळंदीची पायवारी आणि त्या तपपूर्तीच्या निमित्ताने हा गुरुपूजन सोहळा आणि अखंड हरिनाम भक्ती महोत्सव संपन्न होतोय. या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारांना सदैव वैकुंठाला जाऊन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375 वर्ष पूर्ण होत आहे झाले आणि त्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराजांच्या जीवनाची जीवनगाथा त्यांचं चरित्र आपण वारकरी संप्रदायाच्या एका अधिकार संपन्न महापुरुषांच्या मुखातून श्रवण करत आहात. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या अनेक गुरुजनांची ज्यांच्यावर झालेली अनुग्रह कृपा, परभणी जिल्ह्यातलं वैभव, श्री संत मोतीराम महाराज, मारुतीराव महाराज, सोपन काका महाराज, अनेक माधव मामा अशा अनेक महापुरुषांच्या कृपा छत्राखाली ज्यांच्या जीवनातली सिद्ध आणि साधना अवस्था अशा एका महापुरुषांच्या ऋषितुल्य महापुरुषाच्या मुखातून माझे गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभाकर नाना झोलकर यांच्या मुखातून आपण जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनाची जीवनगाथा श्रवण करत आहात. ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्नचे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता की वसावे म्हणून वानावे ऐकावे ती सदा. आज माझं सौभाग्य गुरुजींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. एक ऋषितुल्य जीवन पूज्य महाराजांनी सांगितलं, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा काळ आपला शिकवण्यामध्ये घालवला, सेवानिवृत्त झालं जीवन आणि उर्वरित राहिलेलं आयुष्याचा थेन आणि रक्ताचा थेन ज्ञानोबरांच्या जगद्गुरु तुकोबारांच्या संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना स्वखर्चाने ज्यांनी सेवा करण्याचं ब्रीद स्वीकारलं आणि आज तागायत ते पूर्ण करतायत अशा एका महापुरुषाच्या चरणारविंदी हृदयपूर्वक नमस्कार करतो आणि संकल्पित वेळेत जोग महाराजांच्या अनुकंपेने अभंगावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. लक्षयोनीमध्ये फिरणारे जीव आणि जंतू हे सगळे प्रवासी आहेत. हा प्रवास करत असताना अत्यंत बुद्धिवान वर्ग जर कोणता असेल तर केवळ मनुष्य प्राणी अत्यंत बुद्धिवान आहे. एका बाजूला माणसाच्या विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती, ती राजकीय असेल, ती सामाजिक असेल किंवा ती शैक्षणिक असेल. फक्त क्षमा मागून बोलतो, अलीकडे अध्यात्म क्षेत्रामध्ये समाजाची प्रवृत्ती आणि मानसिकता दिवसेंदिवस विकृत होऊ लागलेली. नास्तिकवाद समाजाच्या अंतःकरणामध्ये बोळकला आहे. त्याची अनेक कारण आहे, पण एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुनाम गुरु श्री मामासाहेबांचं एक वाक्य सांगतो. मामा म्हणायचे, ज्या दिवशी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारी लोक भारत देशामध्ये जन्माला आली आणि हिंदू पवित्र संस्कृतीला जी झुगारून देऊ लागली, तेव्हापासून या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये नास्तिकवाद गोकळलाय. किती नास्तिकवाद! साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठलबा गुले संघाचे बोल
देवाने दिलेल्याच तोंडाने माणसं देव नाही म्हणतात, यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता आहे? पण ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र सिद्धांत आहे. ज्ञानोबराय सांगतात जगाच्या पाठीवर एकही मनुष्य नास्तिक नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं आपलं स्वतंत्र मत आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील, जाहले असे केवळ माझ्या ठाई. कदाचित पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून लोक स्वतःला जरी नास्तिक म्हणवत असतील ना, तर त्याचं मन सांगतं, वेड्या, ज्या तोंडाने तू स्वतःला नास्तिक म्हणून घेतो आणि देव नाकारतो, ते तोंड सुद्धा तुला देवानेच दिलंय. मामांनी सुंदर एक प्रसंग सांगितला होता, तो गुरुजनांच्या मुखातून मी ऐकला आहे. एसपी कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. त्या एसपीचे गुरु नाम गुरु मामासाहेब प्राचार्य होते बघा. आता मे महिन्यामध्ये एसपी कॉलेजला वसंत उत्सव भरतो. जगातले अनेक विद्वत वरिष्ठ माणसं तिथे येतात. 90 मिनिटाचा विषय त्यांना दिला जातो आणि 90 मिनिटामध्ये त्या विषयावर त्यांनी संभाषण करायचं. मामाने एक जर्मनीचा फिलॉसॉफर बोलवलेला होता आणि त्याला विषय दिला होता, जगात देव आहे की नाही म्हणून. तोही वक्ता तसं सहस्त्रीश होता. क्षमा मागून एक वाक्य बोलू, वक्ते गावो गाव आहे, वक्ता एखादाच आहे. मामांनी बोलवलेला तो वक्ता नव्हता, तो वक्ता होता. 90 मिनिटं इतकं चातुर्याने त्यांनी व्याख्यान केलं आणि व्याख्यानामध्ये त्यांनी पटवून दिलं, जगात देवच नाही म्हणून. भाविकांच्या पायाखालची माती सरकली राजा. पण क्षमा मागून बोलतो, सगळीच माणसं महादेवा पुढली नंदी नसतात. चातकासारखा ग्रहण करणार एक तरी श्रोता राहतो, हा तो असलाच पाहिजे. मी मगाशी का सांगितलं, कानाने कीर्तन ऐकायला यात काय ना बोले, त्याचा गुणधर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आली पाहिजे, एवढी एकाग्रता लागते राजा. ना तर 50-50 वर्ष कीर्तन ऐकून स्वप्नात नुसती भूताची यायला लागली तर कशाला ऐकायचं ते. विठ्ठल श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी. श्रवण हा भक्ती तत्वज्ञानाचा पाया आहे. ज्याचं श्रवणच योग्य नाही, त्याच्या भक्तीमध्ये प्रवेश होऊ शकत नाही. तरी अवधाने केली विदे. ज्ञानोबाईला वारंवार हा अवधान शब्द श्रोत्यांपुढे मांडावा लागला. समोर बसलेला एक सामान्य वारकरी होता, अगदी सामान्य. तो उठला, तो आता मामांना घाबरला नाही. त्या व्याख्यात्याच्या समोर आला, त्याने हात जोडले, सांगितलं, सर 90 मिनिटं मी तुमचं संभाषण ऐकलंय आणि आज मला कळलं जगात देव नाही म्हणून. पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही इतकं 90 मिनिटं सुंदर बोलला, ते कसे काय बोलला? त्यावेळेला त्या व्याख्यात्याने उत्तर दिलं, बाबा ही देखील देवाचीच कृपा आहे म्हणून बोललो. ऐका, देव आहे की नाही याच्यावर चर्चा करत बसत आपला वेळ घालवू नका. पूर्व दिशेच्या रावळी, अरे भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवला ना, त्याला या काजव्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. तसं देवाच्या अस्तित्वाकरता मूर्ख आणि अज्ञानाच्या वचनाची गरज नाही. विठाला ज्ञानोबरांच्या ससंवेद या पदावरचं भाष्य पहा तुम्ही, आचार्यांनी दिलेलं. तेवढा वेळ आपल्याकडे नाही, तो ससंवेद. मग पहिला प्रश्न आहे, देव जर आहे तो सर्व व्यापक आहे, तर आमच्या दृष्टीला तो का येत नाही? तर त्या श्री चरणावर आम्ही आमचं मस्तक टेकावं, असं समोर का उभा राहत नाही? आमच्या हाताने त्यांनी नैवेद्य खावा नामदेवरायांसारखा, असा तो दृष्टीगोचर का होत नाही? त्याचं उत्तर माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ ईडशीकर म्हणायचे, अरे आपल्यावर आत्मकृपा नाही म्हणून तो दिसत नाही. परमार्थामध्ये पहिले आत्मकृपा लागते. म्हणून बा तुकोबराय काय म्हणतात, मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी, असे नाद तो त्याचा दुखीना, असे नाद तो त्याचा दुखीना. पुत्र पुत्र संपन्न बारी, पुत्र पुत्र संपन्न बारी, तेने कृपा केली आम्हावरी, तेरे कृपा केली आम्हावरी,
समस्त सभा साधू संतांची भगवान काय सांगतात? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधोर अरात्मैव रिपुरात्मना. आता मी न पडे सयासी संसार दुःखाची पाशी शरण रे घेल संताशी ठाव पायाशी मागेल त्या आत्मकृपा लागते देवा. वैकुंठवासी गुरुदेव भोलेबाबांचं वाक्य सांगू. भोलेबाबा म्हणायचे मंदिरामध्ये पुजारी 24 तास देवाची पूजा करतो पण शरीराने त्याचं मन नुसतं दक्षिणेकडेच राहतं. मंदिरात जरी मिळाला तरी काय फायदा होईल त्याचा? विठाला चित्त नाही नामी वैशाख महिन्यातलं रखरखत ऊन होतं बघा. पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं हातोड्याने खडी फोडत होती. कमरेला लंगोटी होती. सगळं अंग उन्हाने डबडबून गेलेलं होतं. नाथ महाराज माध्यान्ह संधे करता गंगेवर निघाले आणि मान झुकल्यानंतर त्या खडी फोडणाऱ्यांची परिस्थिती पाहिली. क्षमा मागून बोलतो बरं. साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे. आई प्रेम करते आपल्याच मुलावर, जावच्या सुद्धा नाही. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. देशी गाईचं वासरू देशी गाईचं जर्शीच नाही बरं. देशी गाईचं वासरू मेल्यानंतर ती पाहणा घालायची बंद करते. मग शहाणा शेतकरी काय करतो? त्या वासराचा चमडा काढतो, त्याच्यामध्ये भुसा भरतो, तो शिवतो. त्याला बोत म्हणतात. बोत आपुल्याचा बोतसाठी. त्या देशी गाईच्या पुढे मेलेल्या वासराचा, तिच्या मेलेल्या वासराचा चमडा आणून ठेवा. ती चाडते आणि पाना घालते. पण मारी पारखी करंट्या. दुसऱ्या गाईचं जिवंत वासरू जरी तिच्या पुढे आणून ठेवलं ना, तिला जमत नाही. तिचं मेलेलं वासरू तिला प्राणापेक्षा प्रिय आहे. पण समग्र भूतमात्रावर निर्मुक्त प्रमाणे प्रेम करणारी जगातली एकमेव जात ती म्हणजे साधूची जात आहे. विठाला म्हणून तर ज्ञानाबाई माझी अनाथाची माई न पाहे या ती कुळाचा विचार. निर्मुक्तपणे प्रेम करणारी वात्सल्याची जात म्हणजे साधूची. मृदू सभाय नवनी. नाथांनी पाहिलं, जवळ गेले. अहो एवढा अंगावरून घमघमाट वाढतो, घाम सुटलेला आहे. तुमची लहान लेकराशी उघड्यावर खेळतात हो उन्हामध्ये. एवढं कशाला पैशावर प्रेम करतात? एवढं कष्ट कशाला करतात? त्या खडी फोडणारे सांगितलं बाबा पैशावर प्रेम नाही. अहो एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्न आम्हालाही मिळत नाही आणि आमच्या लेकरालाही मिळत नाही. मालकीची घरं नाही. कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो आणि तिथंच राहतो. पण एवढं कष्ट केल्याशिवाय पोटाला अन्नच मिळत नाही. नाथ जहागीरदारच होते महाराज. या माझ्या घरी खायची फक्त व्यवस्था पाहिजे. या जे पाहिजे ते, जितकं पाहिजे तितकं, आणि जितक्या दिवस पाहिजे तितकं चिंता करू नका. या पण ती टोळी हुशार होती महाराज. हो नाथ बाबा. पोटच्या मुलाला कोणी फुकटतं तांब्याभर पाणी देत नाही. घरी या म्हणता, खाऊ पिऊ घालतो म्हणता, पण काम काय सांगणार ते तर सांगा. नाथांना वाटलं लोक प्रामाणिक दिसतात. असं फुकटची 1,500 घेणारी ती लोक नव्हती. ती जात आता जन्माला आली. विठाला ऋण वैर हत्या हेतू न चुकेने देता. या देशामध्ये हे फुकटचं अन्नधान्य घेतो ने 1,500 घेतो ना, याचं ऋण सुद्धा फेडावं लागतं राजा. घाम गाळून खायचं शिकवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा बॉम्बेवर फोटो आहे. खा, सरकारला तंबी द्या, आमच्या मालाला हमी भाव द्या.
दिवसा लाईटी द्या, आमच्या तरुणांच्या हाताला काम द्या, हे फुकटचं अन्नधान्य आणि 1,500 देऊन आमच्यावर ऋण करू नका आणि फेडायला भागीदार बनवू नका. पाप हे देव आहे. गीतेच्या विरोधात वागणे. स्वामी विवेकानंद सांगतात, जो मनुष्य आपल्या पोटाला लागते एवढं दिवसभर अन्न किंवा काम करत नाही ना, तो देवाच्या दर्शनाच्या सुद्धा योग्यतेचा नाही. विठाला कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा. त्यांनी सांगितलं नाथबाबा काम काय सांगणार. नाथबाबा म्हणाले माझा श्रीखंड मलाच काय काम करू देत नाही, मग तुम्हाला कसलं का. पण ते नुसतं 9ला पंक्तीला जेवायला ना बरोबर आहे का नाही. म्हणजे असं ते त्यांना म्हणले, बरं मी काय तुम्हाला म्हणत, तुम्ही कधी काय आहे आपलं काय. ते ओ नाथबाबा काम तर सांगा. नाथबाबाने हे एक काम करा, संध्याकाळी माझ्या घरी 1 तासभर रामायण चालतं, ती मीच सांगतो, तेवढं बसून आहे का. दिवसभर हिंडायचं, झोपायचं, जेवायचं, फिरायचं तुमच्या मनावर. फक्त 1 तासाच्या रामायणाला या. होकार दिला, सगळे आले बघा. पहिल्या दिवसाचं रामायण ऐकलं, दुसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं, तिसऱ्या दिवसाचं रामायण संपल्यावर ती अशी टोळीच उठली, अशी कोपऱ्याला गेली आणि त्यांच्या चर्चा करू लागली. इथं नको का, लय अंग ठणकायला लागली, ती खडी फोडलेलंच बरं आहे. काय करायचं. नाथांकडे आले नाथबाबा, भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का. कारण ते कपाळ ज्याचे नाम न हे वाचे. देव म्हणजे काय, जाणण्याचा भाजीपाला आहे का. कोई बीची दो उठव छे छे आना, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा. परमार्थामध्ये पहिले आत्मकृपा लागते, दुसरी शास्त्र कृपा लागते, त्याचं पुढे वेळ मिळालं तर चिंतन करू. तिसरी गुरु कृपा लागते. आता कृपा भांडवल सोडी, परिमाची मतीची पोतडी, करी ज्ञान पद्म जोडे थोरा माते. श्री गुरु सारे का आस्था पाठी राधा, श्री गुरु सारे का आस्था पाठी राधा, श्री गुरु सारे का आस्था पाठी राधा, श्री गुरु सारे का आस्था पाठी राधा. गुरुकृपेनंतर भगवत कृपा होत असते. जगद्गुरु तुकोबरे आत्मकृपा संपन्न आणि गुरुकृपा संपन्न महासाधू आहेत महाराज. पण अजून भगवंतांनी मात्र त्यांच्यावर कृपा केलेली नाही. महाराजांचं जीवन भगवंताच्या दर्शनाकरता असं व्याकुळ झालेलं आहे. उसावीची हिची वाटे, जे जे भेटे तयाचे, देव कृपा करील मज काय लाग राखील. महाराज देवाला विनंती करता, पांडुरंगा तुमच्या दर्शनाविना जर हा देह पडला तर पडून जाईल कलेवर. विठ्ठल उच्चारी पासा, काय होईल माझं, तुम्ही दर्शन द्या. आता जर तुम्ही मला दर्शन दिलं नाही ना तर माझ्या हृदयातला प्राण कधी शरीराच्या बाहेर पडेल मी सांगू शकत नाही. प्राण रे गोपाये पुढे सांडून श्रीमुख नयनी न देखता. व्याकुळ झालेली जगद्गुरु तुकोबरा आहे. कशा करता देवाच्या दर्शनाची आवश्यकता आहे. ज्याला आत्यंतिक समाधान म्हणतात ते देवाच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्यते शाश्वतम. हे पूर्णत्वाचं समाधान आहे. हे पैशानी विकत घेता येत नाही राजा. क्षमा मागून बोलू, पैशानी वस्तू विकत घेता येतात पण समाधानी विकत घेता येत नाही. ऐका, पैशांनी समाधानी विकत घेता आलं असताना तर शिर्डीला साईनाथाच्या दरवाजाजवळ श्रीमंत पण भिकारी लोकांची लाईन लागली नसती.
पैशानी श्रीमंत आहेत पण समाधानाने भिकारी आहेत. विठाल समाधान पैशानी विकत घेता येत नाही, वस्तू विकत घेता येतात. सांगू, कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधतात लोक, कोट कोट, त्याला नावही देतात समाधान. बंगल्यात नुसत्या कटकटी राहतात, नावही कुठून शोधून आणतात. शांती सदन बंगल्याचं नाव, आणि बायको नुसती 14 जानेवारी. भांडायला कारणच लागत नाही तिला, याच्यावर भागत नाही लोक. मुलाचं नाव ठेवतात समाधान, आणि ढाब्याहून धरून आणायची वेळ आली मग कळतं उगं नाव ठेवलं ते. स्मृती भास्कर गुरुवर बंडाता त्यांचं वाक्य सांगतो, समाधान कुछ दूर की बात है, समाधान सोडा. अरे लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल, लाख, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. अरे बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणता येईल, पण भूक किती पैशाने विकत आणणार आहे. भूक आणि झोप जर पैशाने विकत घेता येत नाही तर आत्यंतिक समाधान ज्याला म्हणतात ते पैशाने कसं विकत मिळेल राजा. जरा बोलू, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर म्हणतात आता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता कशाला खाता. आता ती ओहळ झाली बघा. आता गोड खाऊ नका, आता आंबट खाऊ नका, आता तिखट खाऊ नका, आता तुरट खाऊ नका. डॉक्टर साखर कारखान्याच्या चेअरमनला फक्त माती खाऊ नका सांगत नाही. आग लावायची त्या चेअरमनला बिन त्या कारखान्याला काय करता. समोर साखरेने भरलेली पोते, पण मूठभर साखर घेऊन दुधामध्ये टाकण्याची त्याची हिंमत नाही का. आरोग्यम धन संपदा नावाची सामर्थ्य शक्तीच नाही देवाला. जगातला नंबर 1 चा भिकारी येतो. विठाल विठाल आता सांगू नये त्या BSP एक इंग्रजी वाक्य बोलायची इच्छा नाही, पण आता त्याचा अर्थ सांगतो. आय वॉज हॅपी थाउजंड व्हेन आय वॉज अ पुअर मॅन. या वाक्याचा अर्थ असा आहे, ते विवेकानंदांचं वाक्य. ते म्हणतात, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदत नाही, नांदतच नाही. मग कशाने होईल समाधान. तेने सदाची समाधान समाधान देने सदाचे समाधान समाधान जगद्गुरु तुकोबराया आत्यंतिक समाधानाच्या शोधामध्ये होते महाराज. शोध आणि बोध ही परमार्थातले 2 महत्वाची अंग आहेत. महाराजांच्या जीवनातलं आपल्या परमार्थिक अत्यंत साधनेचं जे निर्माण झालेले पुण्य ती फलद्रूप झालं. महाराज छातीला हात लावून सांगतात, आम्ही एवढी भगवत भक्तीची साधना केली, तुका म्हणे श्रम केला अवघा, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली रधार फळाशी. काय झालं, 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा विठ्ठला निराकार. प्रस्तावनात मी अधिक वेळ घालवत नाही, कारण वेळच खूप कमी आहे. 7:45 मी व्याख्यान करण्याकरता लागलो. पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतर महाराजांना विचारलं, महाराज योगी जपी तपी मुनी संन्याशी यांना स्वप्न संकेत सुद्धा जे आपण धैर्यरायाचा होत नाही, हे दृढ अपरोक्ष साक्षात्कार तुम्हाला झाला. भगवान श्री पांडुरंगाने सगुण रूपामध्ये तुम्हाला दर्शन दिलंय. तुमच्या जीवनातली जी इच्छा आहे, तुमच्या जीवनातली जी अपेक्षा आहे, ज्याला आत्यंतिक समाधान जे म्हणतात, ते तुम्हाला प्राप्त झालं. याच्याकरता तुम्ही काय साधना केली आणि कोणाच्या मार्गदर्शनाने केली, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोपे सांगितले सते, सोपे
सांडवो वालोने समाधीचे सुख सांडवो वालोने साळाची हारी घेऊन आता साळाची हारी घेऊन आता समाधीचे सुख सांडवो वालोने समाधीचे सुख किती महत्वाचं चरण आहे. सोपेवर मामा सांगितले संती. आम्हाला संतांनी सांगितलं म्हणतात. दोन गोष्टी मनाने कधी करायच्या नाही बघा. आजारी पडल्यानंतर मनाने औषध घ्यायचं नाही, नाही तर वैकुंठ 4च बोटावर हात पुन्हा. आणि परमार्थाला निघालेल्या साधकाने मनाने परमार्थ करायचं नाही. लोक वारी करतात, अन्नदान करतात, पंक्ती घालतात. माळ मनाची माळ आहे. गोलेबा मनाचे मूर्ख आहे तो मनाची माळ म्हणणारा. अरे जिथे अर्जुनाची समस्या आहे, चंचलम हि मना कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रम मन्ने वायोरिव सुदुष्करम. मन अत्यंत चंचल आहे. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथी. परमार्थाचे मार्गदर्शन करणारे दोघे जण आहेत. एक भगवान आणि दुसरे संत आहेत. वाट दावी करी धरोनिया किंवा तो या दाखवेला वाटा जया पाहिजे त्या निटा कृपावंत मोठा बहु येतो कळवळा. मग तुकोबराने देवाचा निर्देश न करताना संतांचा का निर्देश केला? त्याचं महत्वाचं वाक्य सांगतो. देव मार्गदर्शन करतो पण त्याची एक खोड आहे. तो सोप्याचा अवघड करतो आणि संत आईच्या वृत्तीचे ते अवघडाचं सोपं करतात. विठाला सोप्याचं अवघड कोणालाही करता येईल, पण अवघडाचं सोपं कोणाला करता येत नाही. ती कला आहे. मुंबई सारख्या शहरामधला एक मुलगा परिस्थिती बदलली, बापाने खेडेगावामध्ये शिक्षणाकरता ठेवलं. आता तो मुंबईला जन्माला आलेला, त्याला गावाकडचं काहीच माहित नाही. शाळेमध्ये गेला, पाठ्यपुस्तकामध्ये एक शब्द आला कोल्हा. आता त्याने ते पाहिलं नाही, कधी माहित नाही ते कोल्हा म्हणजे काय. त्याला समजायचं ना. त्याने विचारलं गुरुजी हे कोल्हा म्हणजे काय? गुरुजींनी सांगितलं बाळू तुला इतकं सोपं कळत नाही का रे? अरे कोल्हा म्हणजे जंबूक. आता ज्याला कोल्हा कळत नाही त्याला जंबूक कळेल होय? हे सोप्याचं अवघड करणं आहे. संत अवघडाचं सोपं करतात. काशीला एका माणसाची दातखिळ बसली. अनेक प्रयत्न करून पण दातखिळ काय उघडे ना. म्हणून त्र्यंबक शास्त्री जोशी नावाचे निष्णात राज्यवैद्य होते, त्यांना तिथे आणलं. आम्ही ईडशी संस्थानला राहत होतो गुरुवारी भाऊंच्या जवळ. मांजर संभ्याला एक विनायक गुरुजी होते, जातीवंत नाडी परीक्षण करणारे. जन्मताच अंध होती ती व्यक्ती. मांजर संभ्याच्या मुसलमानाने त्यांची परीक्षा पाहण्याकरता सगळ्या गावाला एकत्र केलं. सांगितलं आपण विनायक गुरुजींची परीक्षा पाहू. गुरुजी माझी बेगम आजारी आहे, तिला काय झालं हे नाडी परीक्षणाने तुम्ही ओळखायचं. पण ऐका, आम्ही मुसलमान असल्यामुळे आमच्या स्त्रियांचा हात आम्ही परपुरुषाच्या हातात देत नाही. मग तुम्ही नाडी परीक्षण कसं कराल? आता ती विनायक गुरुजीच होते. चिंता करू नका, तुमच्या बेगमच्या उजव्या हाताला करकचून दोरा बांधा, त्याचं एक टोक माझ्याकडे घेऊन या, मी लागली ओळखतो तुमच्या बेगमला काय झालंय. याच्या बेगमला काही झालं नव्हतं, त्याला परीक्षा पाहायची होती. त्याने काय केलं, सगळ्या समाजासमोर विनायक गुरुजींची फजिती व्हावी म्हणून अशी दूर एका म्हशीला उभं केलं. तिच्या पायाला दोरा बांधला आणि त्याचं एक टोक विनायक गुरुजींच्या हातात गेलं. गुरुजी बघा की माझ्या बेगमला काय झालंय. गुरुजींनी दोऱ्याचं टोक हातात घेतल्याबरोबर लक्षात आलं ही माणसाची नाडी नाही, पशुची नाडी आहे. उन्हाचा अंदाज घेतला होता, माध्यान्ह ऊन आलं होतं. सांगितलं हे बघा तुमच्या बेगमला काहीच झालं नाही, एक कडब्याची पेंडी आणि बादली भर पाणी पाजा, बेगम अगदी ठणठणीत होईल. विठाला तसं दातखिळ बसलेल्या माणसाला त्र्यंबक शास्त्री जोशींच्या समोर आणलं. सांगितलं त्र्यंबक गुरुजी सकाळपासून डॉक्टर अनेक ठिकाणी उपचार केले पण यांची दातखिळच उघडेना. आम्ही तुमच्याकडे आणलं. त्यांनी पाहिलं, का रे याच्या पोटात औषध देऊन दातखिळ उघडवू का औषध दाखवून उघडवू? लोकांना नवीन म्हणलं का कुतूहल पाहावंसं वाटतं. ते पोटात औषध देऊ नका, मग दाखवून काम झालं पाहिजे. असं
खिशेतला पिकलेला चिंचेचा आकडा काढला आणि ज्याची दातखिळ बसली होती त्याच्या पुढे धरला. 2च मिनिटात दाताला आतून पाणी सुटलं, दातखिळ उघडली. हे अवघडाचं सोपं करणं आहे. ज्ञानोबराय बोलतात, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रमेदा पराप्रमय प्रमादा विलासिया. अरे अवघड असलेलं वेदांताचं हे तत्वज्ञान, वैदिक अनुष्ठान पण समाजाच्या दारादारापर्यंत पोहोचण्याकरता संतांनी टाळ आणि मृदंगाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवलं. लावो ने मृदंग लावो ने मृदंग श्रुती ताल घोष. लावो ने मृदंग श्रुती ताल घोष. ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडीन. देव ब्रह्मरस आवडीन. समाजाच्या दारादारापर्यंत या महापुरुषांचे उपकार आहे का अवघड असलेलं तत्वज्ञान पण सोपं करून सांगितलं. म्हणून तुकोबराय सांगतात हे सोपं करण्याची कला संतांची आहे. पण मध्ये एक शब्द घातलाय बघा, नुसतं सोपं करून सांगितलं नाही, वरमाने सांगितलं. वर्म कशाला म्हणतात? अवघडाचं सोपं करण्याची युक्ती आणि कलामध्ये ज्याच्यामध्ये असते त्याचं नाव वर्म आहे. देशी गाईचं जर खिलार खोंड असेल ना 5-7 महिन्याचं, त्या अगोदरच पळ राहतं. त्याला भुशा पेन घास मका खाऊ घाला, त्याला असा उन्मा देतो आणि उद्मान आलेलं खोड असं घर मालकाला शेंग दाखवते की नाही. खाऊ घातलेलाच परिणाम आहे. त्याच नाव बैल आहे. नाही कळालं, जेवण तयार आहे. मग बैलाचं वर्म फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे. काय वर्म आहे? बैलाचं नाक कच्च आहे देवा. नाकात व्यसन घातली की कसली बैल हातात येतात. ज्याला ज्याला घातली त्याला त्याला विचारा. बैलाचं वरम आहे. घोड्याचं काय वरम आहे? घोड्याची दाढ कच्ची आहे बघा. दाढीमध्ये काटेरीला काम टाकला का घोडा ताब्यात येतो. घोड्याचं वरम आहे. हत्तीचं काय वरम आहे? हत्तीचं गंडस्थळ कच्च आहे देवा. गंडस्थळाला अंकुश लावला हत्ती ताब्यात येतो. कधी इकडे वाघ दिसलं तर त्याचंही वर्म सांगतो. वाघाचं काय वर्म आहे? वाघ दिसला का पळत जायचं आणि कान घट्ट पकडायचे, वाघ ताब्यात येतो. मी काय प्रयोग केला नाही. मी 1989 आणि 91 माझी गुरुजी रामकृष्ण भाऊ बरोबर धुंडा महाराजांच्या चरणाजवळ बसलेलो आहे. मी त्यांचं दर्शनही केलेलं आहे. ते म्हणायचे वाघ कानात कच्चा असतो. वाघ काय? वाघासारखी माणसं कानात कच्चे राहतात आणि स्वतःचा प्रपंच उद्ध्वस्त करतात. म्हणून ग्रस्ती माणसाचा कान चांगला लागतो. विठाला परमार्थ सगळ्यात अवघड आहे. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा स दुर्लभा मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे यतितामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः अस्ते क्या महापुरी ज्ञानोबराय सांगतात. विरळा पावे नित्य विषय सेविले पायी ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देही सेविता. छोटासा प्रसंग सांगतो. राजा धर्माने राजसूयज्ञ करण्याचा मनामध्ये विचार केला. यज्ञ असेल, अनुष्ठान असेल, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना असेल, त्याला काही सांकेतिक खुणा लागतात. धर्मराज भगवान
श्रीकृष्णांकडे गेले. भगवान, मला राजसूयज्ञ संपन्न करायचं, याच्याकरता काही मार्गदर्शन करा. धर्मराजांनी सांगितलं, ही घंटा घेऊन मंडपाला बांध. ही घंटा आपोआप वाजवू लागली की यज्ञ बंद कर, आलेल्या अतिथी महापुरुषांना महाप्रसादाचं आयोजन कर, सगळं पुण्य तुला मिळेल. राजा धर्माने घंटा घेतली, मंडपाला बांधली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, घंटाच वाजेना. 7 दिवसाचा नाम सप्ताह करायचा आहे. नाकी 9 येतात महाराज. क्षमा मागून बोलू, गाढवाला सुद्धा गोपाळ शेठ म्हणावं लागतं. त्याशिवाय अशी मोठी मोठी कार्य घडत नाहीत. हा तर यज्ञ करायचा आहे. आणि 8 दिवस झाले घंटा बांधून ठेवली तरी वाजेना. काय करावं? पुन्हा गेले भगवंताकडे. कृष्णा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे घंटा यज्ञ मंडपाला बांधली, पण 8 दिवस झाले वाजेच ना. भगवान अंतर्मुख झाले. एक सांगू, हृदयामध्ये असं एक पठार आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःच्या काय, पण जगातल्या समग्र समस्येची उत्तर माणसाला आपोआप कळतात. पण तिथपर्यंत जाण्याची योग्यता लागते. अंतर्मुख झाली ज्या वेळेला वशिष्ठ, पुत्र हे नश्यमे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते, अशा वेळेला वशिष्ठ अंतर्मुख झाले आणि राजा दशरथांना पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याची सूचना त्यांनी केली. ही उत्तर हृदयात सापडतात देवा. कुठे शोधाला जाण्याची गरज नाही, पण तिथपर्यंत, त्या पातळीपर्यंत, त्या पठारापर्यंत जाण्याची साधकाला योग्यता लागते. आणि त्याकरता अंतर्मुख होऊन साधना करावी लागते. तो भगवान आहे. धर्मा, तुझा प्रतिबंध आहे म्हणून या गोष्टी घडत नाही. एक काम कर, यमुनेच्या पैल तीराला एक साधू आले. ज्या गोष्टी स्वतःच्या साधनेने घडत नाही, त्या साधूच्या आशीर्वादाने घडतात. आशीर्वादामध्ये मोठी ताकद आहे. जा, त्यांना निमंत्रण दे. यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर त्यांनी पात्रावर तर नुसतं भाताचं शितरी ग्रहण केलं तरी सगळं पुण्य तुला मिळेल. त्यांच्याकडे जा. धर्मराज गेले. सकाळची वेळ आहे. सूर्य स्नान करत बसलेले साधू आहेत. राजा धर्माने नमस्कार केला. महाराज, मी समग्र भारत देशाचा राजा धर्म, माझ्या हस्तिनापूर नगरीमध्ये मी राजसूयज्ञ स्थापन केला आहे. आमची इच्छा आहे तुम्ही यावं. साधूचा स्वभाव असा असतो, विरक्त क्षत्रणां जगत मुंगी आणि राव आम्हा सारे खाचे जीव. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर नथुसिंग बाबा एक प्रसंग सांगायचे. कोल्हापूरला शाहू राजे झाले. राजे त्या दिवशी त्यांच्या डोक्यावर छत्र धरलं आणि त्यांनी स्वानंद सुखनेवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांना त्या दिवशी कीर्तनाचं आमंत्रण दिलं. आता शाहू राजे असल्यामुळे बसायला गादी, टेकायला तक्क्या, शेजारी लोड अशी व्यवस्था केलेली होती. आणि शाहू महाराज आले तसे त्या गादीवर बसले. जोग महाराजांच्या खांद्यावर विणा होता. त्यांनी तार छेदली, पण रामकृष्ण हरी भजन सुरू केलं नाही. जसं इथल्या भजनेने बरोबर 7:15 चालू केलं ना, नाहीतर मग इतक्या वेळ थांबावं लागेल. हुशार राहतात लोक. जोग महाराजांनी चालू केलं नाही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. शाहूंनी विचारलं, महाराज 9:15 झाले, तुमच्या खांद्यावर विना, मग कीर्तनाला का प्रारंभ करत नाही? त्यावेळेला विष्णुबुवा जोगांनी सांगितलं, शाहू तू राजा असशील, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन प्रणालीमध्ये श्रोता आणि वक्ता याचं एक आसन असावं लागतं. इथे अज्ञानी नाही, श्रीमंत गरीब नाही, इथे कोणी लहान आणि मोठा नाही. जोपर्यंत तुमच्या हाताने तुम्ही गादी काढणार नाही, विष्णुबुवा जो कीर्तन करणार नाही. असं म्हटल्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या हाताने गादी बाजूला केली. सामान्य श्रोत्यांसारखं समोर बसले. तेव्हा जोग महाराजांनी कीर्तन सुरुवात केली. याला वारकरी संप्रदायातली शिस्त म्हणतात. विठाला मला हा प्रसंग झोलकरणारांनी गादी नाकारली त्याच वेळेला आठवला होता. आपकी मन की बात मने पहचानी. विठाला आणखीन एक प्रसंग सांगतो. 82 साली, 81 का 82 साली पंढरपूरच्या लोकमान्य पटांगणामध्ये परमपूज्य प्रियराजकाचार्य शुक व्यक्तिमत्व डोंगरीजी महाराजांचं श्रीमद भागवत चालू होतं. त्या काळातल्या भारत देशातल्या पंतप्रधान इंदिरा गांधी डोंगरीजी महाराजांचं नाव ऐकून त्यांच्या दर्शनाकरता आल्या. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हेलिकॉप्टर उतरलं. साधूच्या दर्शनाला मोठा फुलाचा हार आणि शाल घेऊन निघाल्या. काय आश्चर्य बघा. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या वेळेला दर्शनाला आल्या ना डोंगरीजी महाराजांच्या,
त्यांनी मान वर करून त्यांच्या तोंडाकडे सुद्धा पाहिलं नाही. याला वारकरी संप्रदाय म्हणतात राजा. आता आपण या 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 बसा खाली 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 विठाला खेटराजवळ ज्याची उभी राहण्याची लायकी नाही त्याच्या पैशा करता लोक त्याच्या मागे शब्द हलवतात. आणि कीर्तनकार 2-2 तास वर्णन करता त्या वाणीमध्ये तपश्चर्याचं सामर्थ्य कसं राहील राजा हो. विठाला त्या साधून राहिलं राजा वाहणारी यमुना नदी मला पाणी पिण्याकरता देते. वृक्षवल्ली सोयरे वनचरे ही झाडं मला फळं खाण्याकरता देतात. देवानी माझी सगळी व्यवस्था केली तर तुझ्या यज्ञ मंडपामध्ये येण्याचं काय करणे. मी येणार नाही. राजा धर्म घाबरला. गुरुदेव तुमच्या करता येऊ नका पण माझ्या करता या. असं मी आल्यानंतर काय देशील. त्या राजा धर्माला वाटलं असं पाकिट मोठं केलं का कीर्तन कुठूनही कुठं उड्या मारत जातात. नसलेली आजी मेलेली मारतात महाराज. नसलेली आता न बोललेलं बरं आहे. ते पाप फार दिवस राहत नाही बरं. त्याला तोंड पडतं राजा हो. ते पाप आहे लक्षात ठेवाय. विठाला विठाला किती दिवस झाकून ठेवणार आहे आणि कोणा करता. काय पाहिजे तुम्हाला. मी भारत देशाचा सम्राट राजा आहे. तुम्ही मागाल ते दिन इतकं माझ्याकडे सामर्थ्य. काय पाहिजे तुम्हाला. असं देववचन हातावर वचन घेतलं आणि साधूने सांगितलं धर्म भौतिक संसारातली मला वस्तू नको. ऐक मी तुझ्या यज्ञ नगरीला यावं जर तुझी इच्छा असेल ना 100 यज्ञाचं पुण्य मला आत्ता देऊन टाक. मी आत्ता तुझ्या नगरीला येतो. धर्मराजाच्या अंगाला दरदरून घाम आला. एका यज्ञाचं पुण्य मला करायचंय तर त्याच्याकरता मी तुमची विनवणी करतोय. 100 यज्ञाचं पुण्य आहे कोणाकडे नाही. हो चालता. खाली मान घातले निघून गेला. भीम अर्जुन नकुल सहदेव 5 जणांना साधूने तोच प्रश्न विचारला. मला 100 यज्ञाचं पुण्य लागतं. कोणाकडेच नव्हतं. नाईलाजाने यमुनेच्या काठावर सगळे चिंतातुर बसले आणि ही आईसाहेब द्रौपदी मातेने पाहिलं. अरे जिकडे तिकडे मंत्राचा कल्लोळ आहे. आपल्या हस्तिनापूर नगरीमध्ये पकवानाची पात्र उठताय. जगभरातले साधू इथे आलेत आणि आपले 5 पती चिंतातुर आहेत. कशाची चिंता आहे. द्रौपदी माता धर्मराजांकडे गेल्या. नमस्कार केला. का हो एवढा मंत्राचा कल्लोळ आणि जिकडे तिकडे आनंद असताना तुम्ही कशाची चिंता करताय. 5 जण एका कोपऱ्याला येऊन बसले. तुम्ही चिंतातुर आहेत. चिंता तरी कशाची. द्रौपदी ही यज्ञ मंडपातली घंटा वाजविण्याकरता यमुनेच्या पलीकडे आलेल्या साधूला इथे बोलवावं लागतं. ही देवाने मला आज्ञा दिली. त्या साधूला 100 यज्ञाचं पुण्य लागतंय. माझ्याजवळ पुण्यच नाही तर आणावं कसं. मी त्या चिंतेमध्ये. असं मला परवानगी द्या. तुमच्या पायाच्या पुण्याईने मी त्यांना घेऊन येते. राजा धर्माला तर अंगाला घाम आला महाराज. श्री गुरु विठ्ठलबा घुल्यांचं एक म्हण सांगतो. आमची नगरी म्हण आहे. घोलेबा म्हणायचे ज्या खोल समुद्राच्या पाण्यात उंट बुडतो उंट तिथं शेळीने म्हणावं का माझ्या आळापणी भिजतील म्हणून. आता इथं आळापण कुठं उंटाची मदार कुठं. मूर्तिमंत धर्म आहे देवा ज्यांचं नाव युधिष्ठिर आहे. पण जीवनामध्ये एवढं पुण्य केलेलं त्यांनी म्हणून त्यांचं नाव धर्म आहे. आणि धर्माजवळ हे पुण्य नाही तर द्रौपदीकडे आलं कुठं. तिने सांगितलं फक्त परवानगी द्या. शंका कुशंका विचारू नका. दिली परवानगी. ती निघाली. तिने वर्मा वापरला. नियम असा साधूच्या आणि देवाच्या दर्शनाला जात असताना कमीत कमी 50 पावलं तरी माणसाने अनवाने पायाने चाललं पाहिजे. कमीत कमी 50 पावलं. आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. आमच्या येडशीच्या दिंडीमध्ये गुरुवारी धुंडा महाराज आणि शंकर महाराज कंदरकर चालायचे भाऊच्या दिंडीत. चातुर्मास शेवटचा कार्तिकीला लवकर संपवून कार्तिकी ते पंढरपूरची जी वारी आहे जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे. धुंडा महाराजांचं शरीर म्हणजे कमळापेक्षा मऊ होतं महाराज. इतकं तसा सुंदर पुरुष माझ्या 47-48 वर्षाच्या वयात मी अजून पाहिला नाही. एखाद्या हिरोनीला जरी त्यांच्या पुढे उभं केलं असतं ना ते तिथं सौंदर्य महाराजांच्या सौंदर्यापुढे फक्क पडलं असतं. सूर्यप्रकाशासारखं ज्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची साधना केली त्या तपश्चर्याचं तेज ज्यांच्या श्रीमुखावर होतं राजा. कमळासारखं शरीर होतं.
ऊन जर लागलं तर पायाला बोरासारखे फोडे येत होते गुरुवर्य मोठ्या महाराजांच्या. ते काय करायचे? चिरगुट पायाला बांधायचे, त्याच्यावरून वडाचं पान बांधायचे, त्याच्यावरून पुन्हा चिरगुटा बांधायचे आणि आणवाणी पायाने येडशी ते पंढरपूर पायी वाटचालीत भजन करत महाराज स्वतः पताका पडशी कंबर खाऊन महाराज दिंडी बरोबर चालत होते. देवा आणवाणी पायाने चालायचे. मायाने पायतन घातलं नाही. सर्वसामान्य समाजाला भगवत साक्षात्कारापर्यंत जाण्याची सगळ्यात उत्तम आणि सोपी जर साधना कोणती असेल तर तिचं नाव वारी. वारी वारी साम्राज्य साधना आहे महाराज. वारी सारखी जगात साधना नाही. फक्त दिंड्या सोडून जर हाटेला चहा प्यायला नाही गेला त्यालाच हे गडे. ज्याचे पापाची कळप पळती पुढे त्यांनी हा विचार करायचा नाही. विठाला अरे ज्ञानोबराय उठायच्या अगोदर उठावं, तळावर टाळ घेऊन अगोदर काकडा करावा, स्नान करून आपला नित्यनेम करावा, दिंडीमध्ये चालावं. अल्पोहार करता ज्ञानोबराय थांबले का मग थांबावं. दुपारच्या महाप्रदासा करता ज्ञानोबराय थांबले तर मग थांबावं. संध्याकाळच्या विश्रांतीला तळावर कीर्तन, मग जेवण, रात्रभर जागर, मिळाली तर झोप, सकाळी टाळ घेऊन पुन्हा चालावं. त्याचे नाव वारी. देवा द्रौपदी माता अनवाणी पायाने निघाल्या. हातामध्ये फक्त भगवंताच्या नामचिंतनाची ती मालिका होती, ती माळ घेतली. महाराणी असलेल्या द्रौपदीने म्याना घेतला नाही, कुठल्या वाहनात बसले नाही. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असं भगवत भजन करत निघाले. साधू तिथे बसलेले होते. नमस्कार केला. महाराज मी पांडवांची पत्नी अर्धांगिनी द्रौपदी आहे. राजसूय यज्ञ आमच्या हस्तिनापूर नगरीला चालू आहे. आमची इच्छा आहे तुम्ही यावं. त्या साधूने पहिला प्रश्न विचारला, द्रौपदी तुझ्या 5 पतींना मी विचारलंय 100 यज्ञाचं पुण्य मला पाहिजे. तर तुझ्याजवळ सामर्थ्य असेल 100 यज्ञाचं पुण्य देण्याचं तर दे, मी आता तुझ्या नगरीला येतो. तिने एकच उत्तर दिलं, महाराज तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का अधिक यज्ञाचं पुण्य पाहिजे याचा विचार करा आणि मग द्रौपदीला मागा. महाराज बसलेले सिंहासनावर त्या दगडावरून उठले. द्रौपदी एवढं पुण्य तू कुठून मिळवलं, एवढी साधना सांग, मी आता तुझ्या बरोबर येतो. तिने सांगितलं तुम्हाला भक्तिशास्त्र मान्य आहे? त्या साधूने सांगितलं मी स्वतः भगवत भक्त आहे. मग भक्तिशास्त्राचा नियम असा आहे, राम नामाचं चिंतन करताना एक पाऊल जमिनीवर टाकला की एक यज्ञ होतो. राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, एक हरिणा जपताकडे. मी माझ्या यज्ञशाळेपासून तर तुमच्या आश्रमापर्यंत या ठिकाणापर्यंत भगवंताचं नामचिंतन करत आले. त्याच्यात कोट्यावधी यज्ञ झाले, कोट्यावधी. त्या कोट्यावधी यज्ञातून 100 यज्ञाचं पुण्य काढून घ्या आणि माझ्या बरोबर चला. साधूने खाली मान घातल्याने द्रौपदी बरोबर आले. मी कशा करता सांगितलं, जे 5 पांडवांना वर्म कळालं नाही ते वर्म द्रौपदीने जसं सांगितलं ना, तसं जे वेदाला कळत नाही, जे शास्त्राला कळत नाही, अहो जे देवाला कळत नाही तुकोबराय सांगतात, ते वर्म आम्हाला संतांनी सांगितलं. कोणता वर्म आहे? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. झोपेवर मामा सांगितले साथी, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. झोपेवर मामा सांगितले साथी, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. वेदानुमोदित मार्ग आहे, शास्त्रानुमोदित मार्ग आहे, परमात्मा अनुमोदित मार्ग आहे आणि शेवटचा संतानुमोदित मार्ग आहे. हे संतांनी सांगितलं. वेदाची भाषा समाधी भाषा आहे. सर्वसामान्य माणसाला समाधी भाषा अवलोकन होत नाही. भाषेचे 3 प्रकार आहे. समाधी भाषा वेगळी, शास्त्रीय भाषा वेगळी आणि लोकभाषा वेगळी. तोंडा तोंडाशी न पडे, बोला बोलाशीच न घडे, या युक्ती बरोबरे त्राय झाली. शास्त्राची भाषा कळत नाही. पूर्व मीमांसिकेचं मत वेगळं तर उत्तर मीमांसिकेचं मत वेगळं.
न्यायाचं देवाविषयीचं मत वेगळं तर सांख्यांचं मत वेगळं, सगळ्यांची योगाचं मत वेगळं तर वैशेषिकाचं मत वेगळं, प्रत्येकाची मत वेगळी वेगळी आहेत. देवाची भाषा अहो जी गीता अर्जुनाला कळाली नाही, ज्या वेळेला भगवंतांनी हे हृदयचे ते हृदय घातले, हृदय एक झाले, त्यावेळेला अर्जुनाची भाषा आहे. मग नष्टो मो स्मृती लाभवा त्वत्प्रसादान्मयाच्युत. त्या अगोदर जसं वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, तानसेन सारख्या सुंदर गावाचं गायन आहे पण ऐकायला कानसेन लागतो, बैरम भटाचं काम नाही. विठाला तसं शास्त्राचं पांथ अध्ययन करावं लागतं. सामान्य माणसाला ह्या गोष्टी कळत नाही, देवाची भाषा सुद्धा कळत नाही. म्हणून तर तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, आणि मग ज्ञानोबरायांनी प्रगट गुह्य बोले. अशा संतांनी सांगितलेल्या ज्या मार्गामध्ये सगळ्यात सोपी साधनं जर कोणती असेल तर टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. टाळ घ्या, खांद्यावर विना घ्या, पताका घ्या आणि भगवत भजन अत्यंत आनंदाने नाचून करा. क्षमा मागून बोलतो, नाना इतकी वाईट आणि विचित्र परिस्थिती झाली, लोक दुसऱ्याच्या रात्री वरातीत नाचतात पण टाळ घेऊन हरिपाठामध्ये नाचायची पाऊन खेळायची लाज वाटते. लाज पुरुष जाऊ द्या, अरे या देशामध्ये हिंदूचं रक्त आहे नारीच्या शरीरामध्ये. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता असे वेद सांगतात. आणि ती नारी, ती स्त्री संध्याकाळच्या लोकांच्या वरातीमध्ये तिने नाचावं, नवरदेव परण्या निघल्यानंतर नाचावं. इतकी भ्रष्ट समाजाची विचारसरणी झाली. केवढा वाईट परिणाम आहे राजाओ हा. नाचायचंय ना, 1 तासाचा हरिपाठ घ्यायच्या ऐवजी 2-2 तासाचा घ्या, 2.5 तासाचा हरिपाठ घ्या आणि गळ्यामध्ये टाळ घालून इथे पांडुरंगाच्या समोर पाऊल खेळून तो हरिपाठ म्हणा. ते नाचणं तुमची भक्ती होईल बघा. विठाल विठाल नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुखदेव लुब्धली नादी लागली समाधी, जडमुड नरणारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. थोडासा विचार करूया, आता फार नाही. ध्वनी शक्तीमध्ये एक रजोगुण निर्माण करण्याची ताकद आहे, एक तमोगुण निर्माण करण्याची ताकद आहे आणि एक सत्वगुण निर्माण करण्याची ताकद आहे. म्हणून तुंतुन आणि ती ढोलकी कधी ऐकूच नाही. ते तमप्रधान वाद्य, हार्मोनियम रजोगुणी वाद्य देवा. क्षमा मागून बोलतो. म्हणून भारतरत्न पुरस्कार मिळालेले अशी काही गवई आहेत, हार्मोनियम सोडल्यानंतर भजन संपल्यानंतर ढाब्यावर जाऊन जेवण करतात देवा. एकादशीच्या दिवशी कांद्याची भजे करतात. काय आग लावायची अशा भजनाला? त्याचं कारण आहे ते रजोगुणी जीवन आहे. परमार्थाकरता सात्विक जीवन लागतं. त्याच्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे सात्विक वाद्य आहे. मृदंग त्याचं नावच पखावजे. आकाशामध्ये ज्या वेळेला गरुड उड्डाण करतो ना, त्याच्या पंखामध्ये हवा शिरल्यानंतर ती जशी हवा फटफट वाजते, तसं धुमातून बाहेर पडणारा आवाज आहे पखावाज. ती पखावज हे त्याचं नाव आहे. मृतांगम ज्याचं खोड मातीचं आहे त्याला मृदंग म्हणतात. औरंगाबाद मध्ये कृष्णाबापू आरगडे यांच्याकडे मातीचा मृदंग आहे. त्याची आजची किंमत 55,000 रुपये. महाराष्ट्रात फक्त पंढरपूर जवळ मंगळवेढ्याला त्याची बांधणी बांधली जाते. त्याला माधवबागेची पुडी थाप जर टाकली तर 6 सेकंद आज बाहेर पडते राजाओ. असली ताकद आहे त्या मृदंगामध्ये. प्रसंग ऐकलाय छोटासा. जगप्रसिद्ध तालमनी शंकरबापू आपेगावकर मुंबईला मक्खनजी भाईयांकडे मृदंग शिकायला होते. त्या मक्खनजी भाईयांचे गुरु होऊन गेले कुदो सिंग. ते मध्य प्रदेशामध्ये एका संस्थानिकाच्या दरबारामध्ये मृदंग वाजवण्याचं काम करत होते. जहागिरी दिली होती. जहागिरी आळंदीला या ज्ञानेश्वर महाराजांना पहाटे उठविण्याकरता सनई आणि चौघडा वाजवला जातो. त्याच्याकरता शितोळे सरकारने 100 एकर जमीन त्यांना दान दिलेली. आपल्याकडे लग्न प्रसंगामध्ये किती सुंदर सनई वाजवण आणि ते चौघडा होता.
कोणाला लहर आली ते बंद केलं आणि तो डीजे आणलाय. मला ते वाजवल्यानंतर ज्याला हृदयाचे विकार आहेत माणसं मरायला लागले. चांगलं या देशाला कधी आवडलं नाही देवा. चांगली माणसं आवडली नाही, चांगलं वाद्य आवडलं नाही, चांगलं खाद्य आवडलं नाही. विठाला कुदो सिंगांना वाजविण्याकरता जहागिरी दिली होती. फक्त दिवसभरात 1 तास मृदंग वाजवायचा. एके दिवशी राजाचं दुपारी जेवण झालं. वामकोक्ष करण्याकरता आपल्या राजमंचकावर पडाला. झोपच येईना. या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून या अंगावर. शेवटी सांगितलं जा. प्रधानाला सांगितलं कुदो सिंगाला बोलवून घ्या आणि सांगा हमें पखावज सुनाव. मला तुमचा पखवाज ऐकायचा आहे. आता ते म्हातारं लहरी होतं महाराज. वैकुंठवासी गुरुदेव भीमसिंग महाराज म्हणायचे कलाकाराची अशी जाते. आली मनाला, निघाली शेणाला, नाही तर बसली उन्हाला. कंसात वारकरी कलाकार सोडून विचित्र जात राहते महाराज ती. आता ते म्हातारं लहरीत होतं. त्याने म्हणे प्रधाना मला तुझ्या राजाने पहाटे मृदंग वाजविण्याकरता जहागिरी दिलेली. हे का कोणत्या वेळेला भलत्या वेळेला मी वाजवणार नाही. तुझ्या गुरु राजाला ऐकण्याची इच्छा आहे पण मला वाजवण्याची नाही ना. मी वाजवणार नाही. किती राग आला असेल महाराज. 3 गोष्टींचा शस्त्रावचन वदे. आज्ञाभंगोंद्रेंद्रानं विप्रानं मानखंडनम प्रत्यक्षयाशनारेनं अशस्त्रं वद उच्यते. राजाज्ञेचा जर कोणी भंग केला तर त्याचा शस्त्रावाचन वदे. विद्वानाचा भर समेत कोणी अपमान करणं त्याचा शस्त्रावाचन वदे. आणि लग्न झालेल्या मुलीला 1 वर्षाच्या आत तिच्या मालकाने टाकून देणं तिचा शस्त्रावाचन वदे. राजाज्ञेचा भंग झाला. राजाला राग आला. याला उन्मत्त हत्तीच्या पायाखाली द्या. ह्या ज्ञानाने ह्या कलेने उन्मत्त झालेला आहे. वेळ ठरवली. सिंहासनावर राजा बसला. सगळा दरबार भरलेला होता. एका उन्मत्त हत्तीला दारू पाजली आणि त्या माहुताला सांगितलं सोड तुझा हत्ती. कुदो सिंगांनी सांगितलं सरकार भारत देशाचा नियम असा आहे ज्याला मृत्यूदंड द्यायचा त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. त्याशिवाय मृत्यूदंड देता येत नाही. मग राजाने विचारलं काय तुझी इच्छा आहे. मी आता मरणार आहे. मरायच्या अगोदर मला फक्त एकदा मृदंग वाजवायची इच्छा झाली. तेवढा मृदंग आणून द्या. राजाने तो मृदंग आणून दिला. आपल्याला मृदंगाचं शास्त्र माहिती. मृदंगाचं शाईपूड ज्या स्वरात लावलं जातं त्याच्या खर्जात धूम लावतात आणि वाजवत असताना शाईत आणि धुमाचं वजन सारखं लागतं. ज्या पखावज वादकाला हे ज्ञान नाही ते धुमडे वाजवत नाही बडवतात नाही फोडूनच टाकतात. ते जवळचे चमचे त्याच्या करतात राहतात. वारे मृदंग्या. एका कीर्तनात 6 धुमडे फोडले. वारे वा वारे वा वाघ. अशी वेडी हळद जर वाजवायला आली तर रोज मृदंग बदलावा लागेल. सप्ताहाचे पाकिट तर मृदंगाच्या शाई करतात लागायचे. पुन्हा असं नाही. वाजवत असताना शाहीत आणि धुमाचं वजन सारखं लागतं. मृदंगाला आणून दिला. त्या कुदो सिंगांना डाया बाया लावला. पखवाजामध्ये जे अनेक बोले त्याच्यात अनेक जे ताल आहे त्याच्या गजझंपा नावाचा ताल आहे. ज्या तालाची अक्षर हत्तीच्या कातड्याप्रमाणे जाड आहे आणि तालाचं वजन हत्तीच्या चालण्याप्रमाणे संत आहे. कुदो सिंग गजझंपा नावाचा ताल वाजवत होते आणि इशारा करत होते सोडा तुमच्या उन्मत्त हत्तीला. ज्या वेळेला माजलेला हत्ती माहुताने सोडला आणि तो मोसमोस करत मद्यपान करणारा हत्ती मोसंडी मारून येऊ लागला त्यावेळेला कुदो सिंगांनी आपल्या तपश्चर्येच्या मृदंगाच्या जोगावर असा गजझंपा नावाचा ताल वाजवला. देवा त्या तालाची अक्षर त्या तालाचं वजन आणि त्या मृदंगावर केलेली आपल्या साधनेची तपश्चर्या फळाला आली. मृदंगाच्या शाईपुडातून बाहेर पडणारी बोल आहे तो उन्मत्त हत्तीच्या हृदयावर परिणाम करू लागले. इतका परिणाम केला की एक उन्मत्त हत्ती पण शांत होता 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 इतका शांत झाला. कुदो सिंगांच्या जवळ आला. मृदंगावर सोंड ठेवली. 1.5 पाय वाकून त्याला नमस्कार केला आणि माजलेला हत्ती शांत होऊन बाहेर निघून गेला. तर राजाने तोंडात बोट घातलं. बाप रे बाप काय ही विद्या आहे. एका उन्मत्त हत्तीला शांत करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे तो कोबराय सांगतात असा मृदंग आहे. म्हणून मृदंग लागतो. अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळूदा. टाळ धातू वाद्ये आणि विना तंतू वाद्ये या दोघा तिघांचं
खूप मोठा इतिहास आहे, याच्यातच सांगून आपला वेळ घेत नाही. हे नाद ब्रह्म आहे आणि भगवत भक्ताच्या मुखातून बाहेर पडणार नाम ब्रह्म आहे. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म एकत्र झाल्यानंतर काय होतं? अभंगाचं दुसरं समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी. ऐसा कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा कीर्तनी ब्रह्मरस, ओ ऐसा कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावो वाढोनी, समाधीचे सुख सांडावो वाढो, समाधीचे सुख सांडावो वाढो, समाधीचे सुख सांडावो वाढो. रघुमाई नादब्रह्मानी नामब्रह्मामध्ये काय ताकद आहे? समाधीचे सुख सांडावो वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीला सुख वाळून टाकावं असं जगातलं नंबर 1चं सुख म्हणजे भगवंताच्या भगवत भक्तीचं सुख आहे. त्याला प्रेम सुख म्हणतात. समाधीमध्ये यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी एकमेकावर आश्रित आहे. भक्ती सुखाला दुसऱ्या आश्रयाची आणि दुसऱ्या साधनेची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात असं भक्ती सुख आम्हाला प्राप्त झालं. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. त्या कीर्तनाचे प्रकारही आपल्याला माहिती आहे. नामसंकीर्तने, गुणसंकीर्तने, लीला संकीर्तने आणि स्वरूप संकीर्तने. याचा विस्तार नको, फक्त एक प्रश्न उपस्थित करतो. तुकोबारा, तुम्ही म्हणता ब्रह्म कीर्तनाने आम्हाला ब्रह्मसुख प्राप्त होत आहे, प्रेमसुख प्राप्त होतं, मग आम्हाला कीर्तनाने झोपा का लागतात? लोकांनी चटके चुटके सांगितले पाहिजे, विनोद केले पाहिजे, हिंदी गाणी म्हणले पाहिजे. समाजाची ही कीर्तनकाराकडून अपेक्षा का? जे कीर्तन तुम्ही करता तुमच्याच अभंगावर आम्ही कीर्तन करतो, मग एवढं अंतर का? त्याचं कारण आहे ब्रह्मसुखाचा अनुभव घेण्याकरता एकतर योग्यता लागते आणि दुसरा अधिकार लागतो. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं, पण कोणत्या पाण्या? गडोळ पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही आणि चंचल असलेल्या पाण्यामध्ये दिसत नाही. पाणी स्थिर लागतं आणि स्वच्छ लागतं. मन हे निश्चळ झाले की ठाई तया उने काही निज सुखा. तसं नामामृत गुडी वैष्णवाला धली योग असा दिले जीवन काळा. ज्या काळात राजा अकबर दिल्लीचा सम्राट बादशाह झाला, त्या काळात तानसेन नावाचा निष्णात गवई त्यांच्या राजदरबारात होता. किती निष्णात! सायंकाळ झालेली आहे, अशा वेळेला त्या दगडाच्या दिव्यामध्ये कापसाच्या वाती वळवून ठेवायच्या.
तानसेने पटदीप नावाचा राग आळवल्याबरोबर पटापट दिवे लागायची, अशा त्याच्या साधनेचं सामर्थ्य होतं. श्रावण महिना आहे, आकाशामध्ये ढगाई जमा झालेले पण पाऊस तर पडलेला नाही. अशा वेळेला तानसेने दरबाराच्या बाहेर यावं, आकाशाकडे बघावं आणि मेघमल्हार नावाचा राग आळवावा, पाऊस पडायचा. हे सगळं दृश्य अकबराने पाहिलं आणि तानसेनला प्रश्न विचारला, तानसेन, तुझ्या गुरुजींच्या भजनाने तू जर इतका सुंदर गातोस तर मग तुझे गुरुजी किती सुंदर गात असतील, मला तुझ्या गुरुजींचं भजन ऐकायचंय. तानसेने सांगितलं, सरकार, माझे गुरुजी राजसत्तेपुढे झुकत नाही आणि वाकत नाही. तुम्हाला जर माझ्या गुरुजींचं भजन ऐकायचं असेल तर हे राजवेश उतरून ठेवा, सामान्य वेश धारण करा, मग माझे गुरुजी तुमच्या पुढे गातील. असं कुठे राहतात तुझे गुरुजी? वृंदावनला. त्यांचं नाव हरिदास प्रभू आहे. अकबराला छंद होता. अकबर तानसेनच्या बरोबर वृंदावनला आले. हरिदासांच्या पर्णकुटी पुढे बसले. हरिदासाने एक तारा घेतला, तार छेदली आणि एकच चीज आळवली. व परमपूज्य गुरुवरी शांतीब्रह्म मारुती बाबा एक वाक्य सांगत असतात, ज्याच्या हृदयाला देवाने स्पर्श केलेला आहे त्याच्या शब्दाला आणि वाणीला परिपक्वता येते. पिकल्या रसगळे अमृतेचा. आम्ही ज्या परंपरेच्या अनुयायी आहोत त्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज झाले. देवा, ज्या काळात माईकच्या व्यवस्था नव्हत्या, स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी सारेगमप सुद्धा गायलं नाही, पण त्यांच्या सकाळच्या पहाडच्या काकड्याच्या भजनाला त्या काळातला संगीतातला सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून रात्री 2-2 वाजता अगोदर येऊन बसत होता का? स्वामी महाराजांच्या हृदयाला संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झालेला होता. देवा, त्या वाणीमध्ये ताकद होती, त्यांच्या ताकद होती. त्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. हरिदासांनी तार छेदली आणि एक चीज आळवले, राजाला समाधी लागली. हरिदासांच्या लक्षात आलं याला समाधी लागली, भजन बंद केलं, मानदेव थाप टाकले, अकबराला जाग केलं. अकबराने नमस्कार केला, तानसेनच्या हाताला धरलं आणि वृंदावनाच्या वेशीच्या बाहेर आणल्यानंतर काय प्रश्न विचारला ऐका. तानसेन, अरे तुझ्या गुरुजींचं एकदाच भजन ऐकलं तर मला समाधी लागली आणि तुझं भजन ऐकता ऐकता मी म्हातारा झालो. अरे साधी झोप सुद्धा मला कधी आली नाही. तुमच्या दोघांमध्ये एवढा अंतर कसं काय पडलं? तो तानसेनच होता महाराज. त्यांनी काय उत्तर दिलंय का? सरकार, माझ्या गुरुजींच्या भजनाने तुम्हाला समाधी लागते ना, त्याचं एकच कारण आहे का? माझे गुरुजी गातात ते फक्त देवा करताच गातात म्हणून तुम्हाला समाधी लागली. मी गातो ते धना करता गातो, मग झोप तरी कशी? एवढा अंतर आहे देवा. एक योग्यता लागते, दुसरा अधिकार लागतो. आपलं हृदय स्वच्छ लागतं. देवा, येऊन गोपाळ राहे राये ते येऊन गोपाळ राये ते राये ते आ येऊन गोपाळ राये ते आ येऊन गोपाळ राये ते तुकामने चित करारे निर्मळ येऊन गोपाळ राये ते येऊन गोपाळ राये तुकामने चित्त करावे निर्मळ. किंवा आपलं हृदय स्वच्छ लागतं. तुका म्हणे दे भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर नेते. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतो. अधिकार कसा लागतो? याच जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. एकदा ते भिक्षाटना करता निघाले. जिच्या दरवाजा पुढे गेले ती गृहिणी अत्यंत उदार आणि श्रीमंत होती. 2 वाक्य सांगू. श्रीमंत आणि रजोगुणी माणसं भरपूर आहे, श्रीमंत आणि तमोगुणी माणसं भरपूर आहेत राजाओ, पण श्रीमंत आणि सात्विक माणसं बोटावर मोजणे इतकी आहे. ती माऊली श्रीमंत होती पण सात्विक होती. समर्थ आल्याबरोबर तिने भिक्षा कमंडुलामध्ये घातली आणि दर्शन घेतलं. समर्थने तिचा चेहरा पहिला घेतला. अहो, मी पहिल्यांदाच तुमच्या अंगणामध्ये आलो भिक्षा मागण्याकरता
आणि तुमचा चेहरा पाहिला आणि मला प्रसन्न वाटलं. या भिक्षेच्या मोबदल्यामध्ये तुम्ही जे मागल ना ते मी देईल तुम्हाला. मागा काय पाहिजे? घोले बाबा म्हणायचे, देव आणि साधू प्रसन्न झाले तर मागण्याची अक्कल लागते राजा. ज्याचं नशीब हेवरा खाली झोपले ते काही मागत राहत. मागण्याची अक्कल लागते, अक्कल. असं मागावं की संसारामध्ये पुन्हा भीक मागायची गरज नाही पडली पाहिजे. करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश, करिवा सरदई. तिने सांगितलं मी मागल ते देणार. अगं वचन देतो मी तुला, तू मागशील तेच मी देणार. असं मग मी ऐकलंय तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार झालेला आहे. मग जर तुम्हाला त्याचा साक्षात्कार रामाचा झाला असेल, त्या श्री रामचंद्रांचं मला दर्शन तुमच्या कृपेने व्हावं, दुसरी इच्छाच नाही. त्यांच्या अंगाला तर दरदरच घाम आला. शस्त्र आणि शास्त्र कोणाच्या हातात देता येत नाही. एखादी तलवार लहान मुलाच्या हातामध्ये दिली तर करंगळी उतरून घेईल. का? शस्त्र चालवण्यात की त्याची बुद्धी नाही, तो अनभेद्य आहे. आणि शास्त्र हे कोणाला सांगू नये. क्रोधी अविश्वासी ते असे बोध कैसा, व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. पण आता पर्याय नाही, वचन दिलंय. हे बघ, उद्या सकाळी आल्यानंतर तुझी इच्छा मी पूर्ण करेल. तिला आनंद झाला. सकाळ झाली, स्नान केलं, चुलीवर सुंदर तांदळाची खीर बनवली आणि समर्थांची वाट बघत बसली. समर्थांनी स्नान केलं, अन्निक उरकलं, हातामध्ये कमंडलू घेतला आणि त्याच्या रस्त्याने निघाले. मनात एक विचार जागा झाला, आजीला राम द्यायचं तिची परीक्षा तर बघू. म्हणून रस्त्याने जाता जाता गाईचं शेण समोर दिसलं, उचललं ना आपल्या कमंडलूवर टाकलं. पुढे गेले, काड्या कचरा टाकला. पुढे गेले, खडे दिसले ते टाकले. जे भेटेल त्या कमंडूला टाकलं आणि घाणेरड्या वस्तूने कमंडलू भरवलं आणि तिच्या जवळ आले. जय जय रघुवीर समर्थ. तिला आनंद झाला. स्वामीजी, तुमच्या दयेने आणि कृपेने मला आज भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन होणार आहे, या शंकाच नाही मला. पण ऐका ना, तुमच्याकरता सुंदर तांदळाची खीर बनवली, ती घेण्याकरता हे पात्र द्या. तुमचं कमंडोलो मला घेऊन माझी खीर घ्या आणि मला भगवान श्रीरामांचं दर्शन द्या, माझी तेवढीच इच्छा आहे. असं दर हातातला कमंडोलो तिच्या जवळ दिला. तिने त्याच्यात पाहिलं, शेण, काड्या, कचरा, खडे अशा घाणेरड्या वस्तूने ते भरलेलं होतं. तिने सांगितलं, स्वामीजी, तुमच्याकरता बनवलेली सुंदर तांदळाची खीर आहे, ती घेण्याकरता असं घाणेरडं कमंडोलो मला तुम्ही दिलं. अशा अस्वच्छ कमंडुलामध्ये माझी खीर कशी काय घालीन मी? मला कमंडलू स्वच्छ द्या, तुमचं पात्र मला स्वच्छ पाहिजे. समर्थ हसले आणि काय उत्तर दिलं ऐका. अहो, तुमची खीर घेण्याकरता माझं कमंडलू जर तुम्हाला स्वच्छ लागतं तर माझा श्रीराम तुम्हाला द्यायचा. तुमचं हृदय स्वच्छ नको, त्याशिवाय राम कसा भेटेल राजा हो? या दोन गोष्टी लागतात परमार्थात. योग्यता आणि अधिकार ज्याच्या जवळ आहे त्याला समाधीचे सुख सांडावू वाळूनी. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.